आमिर खानची मुख्य भूमिका असलेल्या लगान या चित्रपटाने ऑस्करपर्यंत बाजी मारली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन आशुतोष गोवारीकरने केलं होतं. 25 वर्षांहून अधिक काळ या चित्रपटाला झाला असला तरीही या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा आजही आपल्या लक्षात आहेत. या चित्रपटात आमिरच्या नायिकेच्या भूमिकेत ग्रेसी सिंग दिसली होती. पण या चित्रपटात एक नव्हे तर 2 नायिका होत्या. दुसरी नायिका म्हणजे आपली सगळ्यांची आवडती गोरी मॅम. गोरी मॅम म्हणजेच एलिझाबेथच्या भूमिकेत आपल्याला रॅचल शॅली या अभिनेत्रीला पाहायला मिळालं होतं. ही रॅचल आता काय करते याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नुकतंच लंडनमध्ये लगानला 25 वर्ष झाल्याबद्दल एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रेक्षकांना रॅचलला पाहायला मिळालं. रॅचलला आमिरने देखील जाऊन भेट घेतली होती. रॅचल ही आजही तितकीच सुंदर दिसते. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा रॅचल केवळ 32 वर्षांची होती. आज ती 56 वर्षांची असून ती एक प्रसिद्ध ॲक्ट्रेस आणि मॉडेल आहे. लगानला 25 वर्ष झाल्याबद्दल तिने एक सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केली होती. या व्हिडिओमध्ये रॅचल दिसली होती. या व्हिडिओमधील रॅचलचे सौंदर्य पाहून रॅचल आजही तितकीच सुंदर दिसते असं तिच्या फॅन्सने तिला सांगितले होते. रॅचलने या व्हिडिओमध्ये लगानला 25 वर्ष झाल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानले होते. एवढंच नव्हे तर कधीकधी ही मला कालचीच गोष्ट वाटते तर कधीकधी हे गेल्या जन्मात घडलं का असं वाटतं, असे म्हटले होते. या चित्रपटाची एक आठवण तिने कायमस्वरूपी तिच्यासोबत ठेवली आहे. या आठवणीविषयी देखील तिने या व्हिडिओमध्ये सांगितले होते. या चित्रपटाचं सगळं चित्रीकरण गुजरातमधील भुज येथे झालं होतं. भुजमधील चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी घडलेली ही घटना आहे. शेवटच्या दिवशी तिने एका क्रिकेट बॅटवर या चित्रपटातील सगळ्या टीमचे म्हणजेच क्रू मेंबर्स, अभिनेते, अभिनेत्री, सगळेच कलाकार यांचे ऑटोग्राफ घेतली होती आणि ती बॅट तिने आजही जपून ठेवली आहे. ही बॅट माझ्यासाठी खूप खास असून माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत ही बॅट मी जपून ठेवणार असं तिने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. लगानला प्रेक्षकांनी तेव्हाच नव्हे तर लगानला आजही प्रेक्षक प्रचंड प्रेम दिल्याबद्दल तिने सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. रॅचल लगान या चित्रपटानंतर आपल्याला थेट 2023मध्ये एका वेबसिरीजमध्ये पाहायला मिळाली होती. कोहोरा या वेबसिरीजमध्ये तिने काम केलं होतं.